बिलियन्स हा टीव्ही शो पाहिलाय? यात फक्त ड्रामा नाहीये, तर हाय स्टेक फायनान्सच्या जगातली खरी गुप्ती दडली आहेत. चला, आज आपण हेच उलगडून पाहूया की अब्जाधीश लोक नक्की कसा विचार करतात आणि त्यांची रणनीती काय असते. तर गोष्ट सुरू होते बॉबी ॲक्सेलरोडच्या वापसीने. ॲक्स कॅपिटलचा हा राजा एका मोठ्या कायदेशीर वादळातून वाचून परत येतोय. विचार करा, ऑफिसमध्ये एकदम तणावाचं वातावरण आहे, उत्सुकता आहे, पण भीतीही आहे. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, आता पुढे काय? आणि परत आल्या आल्या बॉबी एक असा आदेश देतो जो सगळ्यांना अक्षरशः हादरवून टाकतो. तो म्हणतो, सध्याच्या सर्व पोझिशन्स संपवून टाका, आपण एक नवीन बुक तयार करू. म्हणजे काय? म्हणजे सगळ्या गुंतवणुका विकून टाका, अगदी त्याही ज्यातून जबरदस्त फायदा होतोय. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? कोणतं शहाणा हेज फंड आपल्या फायदेशीर गुंतवणुका असा एका क्षणात विकून टाकेल? नक्कीच यामागे बॉबी ॲक्सेलरोडची काहीतरी खूप मोठी योजना असणार. पण ती काय असेल? तर हा जो निर्णय आहे ना, तो म्हणजे संपूर्ण खेळच रिसेट करण्याची तयारी आहे. याला स्कॉर्च्ड अर्थ स्ट्रॅटेजी म्हणतात. म्हणजे जुनं सगळं जाळून टाका आणि नव्या कोऱ्या जमिनीवर नवीन सुरुवात करा. फायनान्सच्या भाषेत बोलायचं झालं तर याला म्हणतात पोझिशन्स अनवाइंड करणे. म्हणजे काय? तर तुमच्याकडे जे काही स्टॉक्स आहेत, जे काही शॉर्ट्स आहेत, सगळं काही विकून टाका, खातं एकदम शून्य करा, क्लीन स्ले. आता ॲक्स असं का करतोय? कारण त्याला परत आल्यावर पूर्णपणे 100% कंट्रोल हवाय. त्याच्या अनुपस्थितीत घेतलेले सगळे निर्णय त्याला पुसून टाकायचे आहेत. त्याला त्याच्या नियमांवर खेळ सुरू करायचा आहे. हे अगदी बुद्धिबळाच्या खेळासारखं आहे. नवा डाव सुरू करण्यापूर्वी खेळाडू जसा सगळा पट पुन्हा नव्याने मांडतो, अगदी तसंच. बरं, तर आता पट तर रिकामा झाला. मग पुढे काय? आता सुरू होतो पुढचा टप्पा. तो म्हणजे वॉर चेस्ट तयार करणे. हो, युद्धासाठी लागणारा खजिना. म्हणजे प्रचंड प्रमाणात नवीन भांडवल गोळा करणे. आणि हे भांडवल किती असेल? थोडं नाही, तब्बल $20 अब्ज. तेही फक्त 6 महिन्यात. विचार करा, किती मोठी रक्कम आहे ही. पण गंमत इथेच आहे. ॲक्सीचे पैसे उभे करायची पद्धत एकदम वेगळी आहे. तो म्हणतो, आपण स्वतःला खरेदीदार म्हणून सादर करू. आपण त्यांना आपले पैसे घेण्यासाठी विनंती करायला लावू. म्हणजे आपण गुंतवणूकदारांच्या मागे धावणार नाही, तर ते आपल्या मागे लागतील. हा एक जबरदस्त सायकोलॉजिकल गेम आहे. तो मागणी आणि पुरवठ्याचा नियमच उलटा फिरवतो. आणि या सगळ्या मागचा खरा उद्देश काय आहे? तर तो आहे FOMO तयार करणे. म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. गुंतवणूकदारांना असं वाटायला पाहिजे की अरे देवा, ॲक्स कॅपिटलमध्ये पैसे गुंतवण्याची ही संधी जर आपण गमावली तर आपण आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करू. आणि हेच मोठमोठ्या इलीट फंडांचं प्लेबुक असतं. नंबर 1, सतत अविश्वसनीय परतावा द्या. नंबर 2, दुर्मिळता निर्माण करा, म्हणजे प्रत्येकाला संधी देऊ नका. आणि नंबर 3, तुमच्या फंडलाच एक बक्षीस म्हणून सादर करा, जणू काही गुंतवणूक करण्याची संधी मिळणं हेच एक मोठं भाग्य आहे. ठीक आहे, भांडवल तर उभं राहील, पण पैसे कमावण्यासाठी फक्त भांडवल पुरेसं नसतं. हेज फंडांना हवा असतो एक एज, म्हणजे अशी काहीतरी माहिती जी इतरांकडे नाही, जी त्यांना इतरांच्या एक पाऊल पुढे ठेवेल. आणि मग शोमध्ये ॲक्सेलला अशीच एक संधी मिळते. सरकारमधला एक माणूस त्याला एक गुप्त टिप देतो. टिप आहे EPA, म्हणजे पर्यावरण संरक्षण एजन्सीच्या धोरणातल्या एका मोठ्या बदलाविषयी. ह्या बदलामुळे एका संपूर्ण इंडस्ट्रीला, विशेषतः नैसर्गिक वायू उद्योगाला प्रचंड फायदा होणार असतो. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, योग्य आणि अयोग्य यातला फरक. बघा, जर तुम्ही सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीचं विश्लेषण करत असाल तर ते पूर्णपणे कायदेशीर आहे. पण जर तुम्हाला सरकारी अधिकाऱ्याकडून अशी गुप्त माहिती मिळाली जी अजून कोणालाच माहीत नाही आणि तुम्ही त्यावर आधारित ट्रेडिंग केलं तर त्याला म्हणतात इन्सायडर ट्रेडिंग, आणि हा एक गंभीर गुन्हा आहे. बरं, पैसा आणि माहिती तर झाली, पण कुठल्याही यशस्वी फंडाचा तिसरा महत्त्वाचा स्तंभ असतो तिथले लोक, म्हणजे ह्युमन कॅपिटल. फंडाचं यश फक्त आकड्यांवर नाही, तर टीममधल्या हुशार लोकांचं व्यवस्थापन कसं केलं जातं यावरही अवलंबून असतं. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे टेलर मेसन, फर्ममधली एक अत्यंत हुशार व्यक्ती. जेव्हा ॲक्स तिला बोनस म्हणून महागडी गाडी देऊ करतो तेव्हा ती नकार देते. ती म्हणते, मला गाडी नको, मला माझा स्वतःचा बुक हवाय, $1 अब्ज, जे मी माझ्या पद्धतीने कोणत्याही अडथळ्याशिवाय मॅनेज करू शकेन. यातून काय दिसतं की खऱ्या टॅलेंटला पैशांपेक्षा जास्त किंमत असते, स्वातंत्र्याची आणि विश्वासाची. आणि आता याच नाण्याची दुसरी बाजू बघा. ॲक्स अरिस्पिरोस नावाच्या एका कर्मचाऱ्याला अक्षरशः बाहेरचा रस्ता दाखवतो. आणि कारण काय देतो? तो म्हणतो, हे स्पष्ट झालंय, तू विल्बरी नाहीस. आता हा विल्बरी काय प्रकार आहे?
तर ही ॲक्स कॅपिटलची एक खास टर्म आहे. द ट्रॅव्हलिंग विल्बरीज नावाच्या एका सुपर ग्रुपवरून ही प्रेरणा घेतली आहे. विल्बरी म्हणजे फक्त एक चांगला कर्मचारी नाही, तर तो एक ऑल स्टार खेळाडू आहे, जो आपल्या कामाच्या पलीकडे जाऊन टीमला काहीतरी अमूल्य देतो. ॲक्सच्या मते स्पिरोज फक्त एक सामान्य खेळाडू होता, ऑल स्टार नाही. चला आता जरा या हेज फंडांच्या बिझनेस मॉडेलबद्दल बोलूया. म्हणजे हे लोक नक्की पैसे कमावतात कसे? तर या इंडस्ट्रीमध्ये एक खूप प्रसिद्ध मॉडेल आहे. त्याला म्हणतात 2&20. याचा अर्थ अगदी सोपा आहे. फंड तुमच्या एकूण मालमत्तेवर दरवर्षी 2% मॅनेजमेंट फी घेतो. मग तुम्हाला फायदा हो वा नो हो. आणि जो काही नफा होईल त्यावर 20% परफॉर्मन्स फी घेतो. पण यातही वाटाघाटीला वाव असतो. शोमध्ये ॲक्स आणि त्याच्या पत्नीमधला संवाद बघा. ती जेव्हा आपले पैसे जास्त काळासाठी म्हणजे तब्बल 7 वर्षांसाठी लॉक करायला तयार होते, तेव्हा ॲक्स तिला फीमध्ये मोठी सवलत देतो. यालाच लिक्विडिटी ट्रेड ऑफ म्हणतात. सरळ हिशोब आहे, तुम्ही तुमचे पैसे जितके जास्त काळ अडकावून ठेवायला तयार असाल, तितके चांगले नियम आणि अटी तुम्हाला मिळतील. आणि आता आपण येऊया या सगळ्याच्या अंतिम धड्याकडे, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे, जी राजकारणाच्या आणि सत्तेच्या पलीकडची आहे. शोमध्ये एक संवाद आहे जो सगळं काही सांगून जातो. राजकारणात जायचं नाहीये, राजकारणाच्या पलीकडे जायचंय. याचा अर्थ काय? तर पद किंवा टायटलच्या मागे लागू नका, कारण ते तुम्हाला बांधून ठेवतं. खरी ताकद, खरं सामर्थ्य हे स्वातंत्र्यात आहे. आणि फायनान्सच्या जगातल्या या मोठमोठ्या लोकांचं अंतिम ध्येय हेच असतं, पूर्णपणे स्वातंत्र्य. आणि हाच प्रश्न शेवटी आपल्या सगळ्यांसाठी आहे, नाही का? कोणत्याही मोठ्या खेळात, मग ते फायनान्सचं जग असो किंवा आपलं आयुष्य, खरं बक्षीस काय आहे? मोठं पद मिळवणं की स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या नियमांवर जगण्याचं स्वातंत्र्य मिळवणं? विचार करण्यासारखी गोष्ट